What is this? प्लीज ना यार, नको ना. मी चांगल्या जागी ठेवली तिथे माझं चांगलं लक्ष राहील. हो का? हा. नाईस. नमस्कार, वेलकम बॅक ऑन माय यूट्यूब चॅनल. माझं नाव आहे शरयू आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती फर्स्ट टाइम आलेला असाल तर आज माझा आहे बर्थडे. आपण बर्थडे व्लॉग करतोय आणि फोनमध्ये ऑलरेडी खूप जास्ती वेळ गेलाय. सो चला आमच्या सोबत. आज काय काय करणार आहे आपण? मस्त. काल काय काय केलं हे तुम्ही पाहिलं आणि हाच व्लॉग मी पूर्ण कंटिन्यू करणार आहे. बर्थडे पूर्ण एकत्र. तू पुढे येऊ शकतो कारण की तू सिनेमॅटिक मध्ये मागे झाला. तर आम्ही आता चाललोय दगडूशेठला दर्शनाला. सो चला आमच्या सोबत. खूप उशीर झालाय. खूप बोलणे खाणार मी नाही. आज नाही खाणार ना? आज नाही खाणार. चला असं करू काय याला? असं करू प्रणव. दगडूशेठ. आउटफिट 1 ऑफ द बर्थडे. फर्स्ट आउटफिट ऑफ द डे. संस्कारी पोरगी. सिंदूर टिकली मंगळसूत्र मला नवीन आलं. मला खूप आवडलं. सो लेट्स गो. हॅपी बर्थडे. थँक्यू. आज काही फोडायचं नाहीये. फोन असं गोल गोल फिरत. चाबी नाही फुटणार. चलो. सो लेट्स गो. यामध्ये पार्किंग भेटणं म्हणजे एकदम सुख. खूप वेळानंतर पार्किंग मिळाली फायनली. आम्ही मंदिरात पोचल्यावर आम्हाला समजलं आज होता सॅटरडे, त्यामुळे इतकं जास्ती गर्दी, इतकं जास्त रश होतं आणि लाईन पण खूप जास्ती मोठी होती. पण आमचं पटकन दर्शन झालं. एकदम छान दर्शन झालं. प्रसादमध्ये मोदक घेतले आणि खूप मोठं हवन सुरू होतं कारण डेकोरेशन झालंय सुरू. आणि कोणती थीम आहे ते नाही समजलं आम्हाला, पण लवकरच गणपती येणार आहेत तर डेकोरेशनला छान सुरुवात झाली आहे. तो गाईज आमचं दगडूशेठचं दर्शन बढिया झालं. खूप गर्दी होती पण छान दर्शन झालं. आता नेक्स्ट पेटपूजा. लेट्स गो. आणि इच्छा मी काय बोलत आहे ना असं ना. पब्लिक देखते बोलणं विसरून जाते मी. स्टॉप. आम्ही आलोय जेएम रोडला आणि आम्ही आता काय करणार? माझे केस कुठे गेले? आता आम्ही काय करणार? थोरात बार्बिक्यूची मिसळ खाणार. हे कांदा आलू सगळं असं कोल्हापुरी, जैन, पुणेरी आणि नाशिक. माझी फेवरेट मिसळ बार्बिक्यू थोरात, कारण की याच्यात असं स्पायसी स्वीट सगळं असतं. कोल्हापुरी, पुणेरी, नाशिक, जैन, तर आपण सगळं एन्जॉय करू शकतो. सो आमचा असा ब्रंच झाला म्हणजे ब्रेकफास्ट लंच मस्त. आणि आज पाऊस येणं मॅन्डेटरी आहे सो थोडा पाऊस एन्जॉय केला. सो गाईज आता आम्ही आलोय घरी आणि खूप छान दर्शन झालं आणि मस्त मिसळ खाल्ली. आणि आता नेक्स्ट आम्ही काय करणार आहे? He is very busy this person is. How's your day? आज माझ्या आहोनी सुट्टी घेतली आहे माझ्यासाठी खास. जगजाहीर सुट्टी. आता आपण मॉल मध्ये. मला भरपूर शॉपिंग करून मिळणार. नो शॉपिंग मिळणार. जिथे मी असं हात ठेवणार ते मला भेटणार. पैसा खतम हो गया. तांबडी चमकते उन्हात. मला खरंच चमकत. चमकत आहे. तुमचा बर्थडे आहे. अरे जास्त हायलाइट झाला. लेट्स गो. हा आमचा सेकंड लुक ऑफ द डे. तुझी हाईट जरा जास्तच लंबी आहे ना. व्हेरी गुड. कुठे राहणार तू आता? मला स्वतःची इच्छा कम्प्लीट करायला. बघू कोण जिंकते कोण हारते गाईज. चला. माझ्या बर्थडेची गर्दी बघा. सगळं पुणे इथे झालेलं आहे. सो आम्ही आता पोहोचलोय मॉल ऑफ मिलेनियमला वाकळला. सो लेट्स सी आता काय होतं. इथे प्रणव ऑन ड्युटी. तुझा मी व्हिडिओ काढला. काय म्हणते त्यांनी? मित्र कोणता मित्र भेटला म्हटलं प्रणवला. एकदम गेल्या मित्र आहेत. फोटो काढतो. आर यू एक्साइटेड?
येस काइंड ऑफ एक्साइटेड. माहित नाही ते आतली कशी आहे तर आत गेल्यावर लेट्स गो. सो गाइस लुक. ओ वाव, बढिया. बघता इथून किती बढिया वाटत आहे. फोटोशूट चालू आहे. कोणाचं? तेच त्यांचा मी काढला. बापरे, आता हो आपण त्यांचा फोटो काढला. बापरे, हे काय खूप वर्षांनी भेटले का? आम्ही टाइम झोन मध्ये स्लॉट बुक केलाय है ना. आता सगळं विचारपूस करू मग खेळू. जिकडे तिकडे नुसता आवाज आहे. सील माझ्यासाठी सील काढशील ना. सो गाईज आम्ही याच्यात पण बसणार आहे त्यामध्ये. सॉरी गाईज, थोडा आवाज जास्त होता तिथे. तर पहिला आम्ही VCR मध्ये जुरासिक पार्क पाहिलं. मस्त डायनॉसॉर, त्यांची लाईफ, आणि आपण एका बॉक्समध्ये असतो आणि मस्त स्लायडिंग आणि असं खाली वरती डायनॉसॉर येतात, आपल्याला असं सगळं दिसतं. ते छान होतं, एकदम मजा आली. म्हणजे असं वाटलं की येस, सुरू झालंय फायनली. प्रणू, आज मला सॉफ्ट टच घेऊनच पाहिजे. मी कोरियन ड्रामा जास्ती बघते म्हणून एक्सपेक्टेशन माझ्या खूप जास्ती हाय होत्या आणि मग आम्ही एकदा ट्राय केलं, नाही झालं. मला हे पर्पलवालंच हवं होतं, मग मी पण ट्राय केलं, ते पण नाही झालं. आणि तिथे एक कपल होतं, त्यांना कंटिन्यू तीन मिळाले आणि छान करत होता तो, मस्त. असंच आम्ही पर्पलच्याच मागे लागलो, मला ते पाहिजे होतं. बाकी केलं असतं तर ऑफकोर्स काही ना काही तर मिळालं असतं, पण याला हातबोट नव्हते तर ते येतच नव्हतं. त्यानंतर मूड बूस्ट करायला आम्ही बास्केटबॉल खेळलो आणि याच्यात इतकी जास्ती एनर्जी आणि स्ट्रेंथ लागत होती, बापरे, मजा आली आणि खूप जास्ती थकलो. क्रिकेटर आहे तू. येस. आम्ही जेव्हा पण मॉलमध्ये येतो तर प्रणम इकडे बघून म्हणतो की मला इथे जायचं आहे, आणि आमचा दोघांचा पण हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. आणि आय नो आपण मूवीज वगैरेमध्ये खूपदा हे बघतो, पण जेव्हा स्वतः एक्सपिरियन्स करतो खूप जास्ती मजा येते. आणि मग या गेममध्ये तिकीट्स मिळतात, तर तिकीट्स जेव्हा आपण जमा करतो तर आपल्याला सामान मिळतं. तसं आम्ही या गेममध्ये हजार तिकीट जिंकलो, दोघंसुद्धा. इझिली का देणार आहे पण 1000 तिकीट? इझिली कुठे, किती जोरात मारलं मी. सो गाईज आम्ही हजार तिकीट जिंकलोय, तर आम्हाला याच्यातलं काही भेटू शकते. मला सॉफ्ट टॉय पाहिजे होतं. कसं एक्सपिरियन्स आहे तुझा आजचा? थँक्यू, मी असं तुला छान सजेस्ट केलं आणि मला इथे घेऊन आला. तुला आवडलं का? नाही, मला बोर नाही झालं, मला सगळंच आवडलं. ते करेपर्यंत थोडा वेट करणं थोडं असते, पण केल्यानंतर खूप मजा येते है ना. बहुत महंगा है इधर सब. प्रणू, आता तुला 1000 करावंच लागणार आहे, जोर से. नाही 10. मी तरी 90 खायला, 90 फक्त 10. आय डोंट नो हे काय आहे. तू कोणतं मिशन करत आहे? वेगवेगळं खेळायचंय, दोन्ही हात लागेल. बाय. आम्ही इथे आलो होतो 2 वाजता. आम्ही 6 वाजेपर्यंत नुसतं खेळत होतो आणि खूप जास्ती मजा केली आम्ही. आणि आम्ही ऑलरेडी ऑनलाईन बुकिंग केली होती. तुम्हाला करायची असेल तर तुम्ही पण चेकआउट करू शकता. आणि मी एकदम बास्केटबॉलमध्ये प्रो झाली होती, एकदम प्रो. प्रणम जिंकत आहे गाईज. सो गाईज आता आम्ही बनवत आहे आईस्क्रीम. बस त्याच्यात सगळे मिक्स नको, इकडचं घ्या आता. एवढी घेऊ. बस झालंय ना. बस आमची आईस्क्रीम झालेली आहे. आम्ही बनवलेली, मी जेम्स खाणार. खाऊ दे. आईचा बरबाद. आइसक्रीम नहीं ना, ठीक है. एक्सपीरियंस. अभी अपना यूट्यूबर थोड़ा एक्सरसाइज करने वाला है, देखते हैं अभी फ्लेक्सिबिलिटी कितनी है वो देखते हैं अपन इसका. राउंड 1, गेट रेडी. राइट हैंड रेड. ओके, फर्स्ट स्टेप गुड. लेफ्ट ऑन येलो. डन. लेफ्ट लेग ऑन रेड. ब्लू.
क्या बात है. समोरून नाही ना असा. राईट राईट. लेफ्ट लेफ्ट तिकडचा ग्रीनवर हवे तिकडचा. राईट लेफ्ट का जेवलं थोडासा. अख्खा दिवस आम्ही इथे आहे म्हणत भरपूर गेम खेळलो आणि भरपूर तिकीट जिंकलो, म्हणजे ऑफकोर्स मस्त काहीतरी गिफ्ट मिळणार. आणि त्यानंतर आमचा फायनली बॉलिंगमध्ये नंबर लागला. तुम्ही जेव्हा पण पहिले येत असाल पहिले तिथे वेटिंग लिस्टमध्ये आपले नावं लिहून ठेवा, कारण की बॉलिंगला खूप मोठी लाईन असते. ओ अमेझिंग. लेट्स गो. अरे अरे तुला हारायचंय का? हारायचंय का? So guys, let's go. सो गाईज आम्ही कमवले आहेत 4722 तिकीट्स. त्यामुळे मिळतो आहे आम्हाला. येस. थांबतो घेतो. नाईस. तुला मारलं असतं मी यांनी. लाटणं आहे ना घरी त्याच्यासाठी. असाच पडला होता. शिकवलं बेटा तुला उलट करणार. चालले होते रुपयाचं इतकुस चॉकलेट. चलो. सो गाईज हे तर मिळालं तुम्हाला माहित आहे. आणि आमचा आता टाइम झोनचा टाइम संपलेला आहे आणि आमचे पैसे पण संपलेले आहे. 2 तिकीट फक्त आम्ही सोडले. 4722 आम्ही घेतल्या होत्या. त्यात 720 पर्यंत आम्ही क्लेम केलं. हां जमलं आमचं सगळं. जे मजा आली. मेन म्हणजे पॉईंट काय आहे, मजा आली. आणि बॉलिंगमध्ये सर्व हरलेली आहे. पण एक स्ट्राईक केला आहे तिने. तिचा बड्डे आहे म्हणून मी स्ट्राईक नाही केला. म्हटलं तेवढं तरी तिला चालेल चालेल चालेल. आवाज गेला त्यांना. सो नेक्स्ट काय आहे आता घरी. चला पेटपूजा पेटपूजा. लेट्स गो. ही आमची डिनर डेट. इकडे दाल खिचडी आणि इकडे आहे बिर्याणी आणि छान कॅन्डल्स फज. खूप मस्त झोप घेतली आम्ही छान. आणि आम्ही इतके थकलो गेम खेळू खेळू, कारण की आमच्या शरीराला नाही सवय एवढं काय करायची व्यायाम करायची. म्हणून आमचं सगळं दुखत आहे पायापासून. मग आम्ही आमचा डिनर डेट वगैरे सगळं पुढच्या पुढे. ही आहे आमची छानवाला डिनर डेट. तुम्ही अहोला बघू शकता. अहो प्लीज लाईट लावा. नवीन शर्ट कोरं करकरीत, त्याच्या खाली छान शॉर्ट्स. हे आमचे आउटफिट. माझा आउटफिट दाखव. माझा आउटफिट हा माझा नवीन ड्रेस. तुला कैची मिळाली? छान कैची आहे तुझी. हाय माझा ड्रेस. मी अजून भरपूर ड्रेस घेतले होते बर्थडेला. कधी घालायचे ते मी एवढे सवानावरून बर्थडे ड्रेस मागवले 2. कधी घालायची ते मी? तू तर थकली होती नाही म्हणे. तू झोपे बा. कोण झोपले? डोळे कोणाचे? मी थँक्यू नाही म्हटल्यावर मग मी झोपणार नाही. मी नाही म्हटलंच नाही. मी म्हटलं मी थकली आहे. तूच नाही म्हणे. तर जाऊ द्या गाईज. इतकी सुंदर आमची विथ कम्फर्टेबल डिनर डेट. तर ॲज युजल मी ऑर्डर केलेली डिश खूप छान आलेली आहे आणि बर्थडे गर्लची चॉईस. मला डाळ खिचडी, चांगली डाळ खिचडी. मला स्वस्तातली डाळ खिचडी मागवली.
स्वतः मस्त महागातलं मागवलं. म्हणे दाल खिचडी स्वस्त असते. किती रेटिंग होती तूच तर पाहिली. व्हिडिओ किती गाणे मी चांगलं बनवते. गाईज माझी दाल खिचडी त्याच्यात मीठ नाही, तिखट नाही, लसूण म्हणे, गार्लिक, व्हेर इज गार्लिक. आजच ते बर्थडे का स्वतः मग बिर्याणी खाता. नाही म्हणे मला बिर्याणी नव्हती खायची, मला असं साजूक खायचं रे. साजूक साधच असते. साजूक मध्ये तू आता मसाले टाकून राहिले. हे कोणतं साजूक आहे? दाल खिचडी किती छान दाल खिचडी असते. मुगाची मागवली दुधात, पण मुगाची दाल खिचडी कोण खातोस? मला काय माहिती. काय मी माझ्या बिर्याणीला म्हटलं, मी माझ्या दाल खिचडीला छान असं तिखट, मीठ, साजूक तूप तडका मारलाय. सो गाईज थँक्यू फॉर ऑल माय बर्थडे विशेष. आजचा दिवसच विशेष आहे, त्यामुळे तुम्ही विशेष आमचा एंड असा का होतो, विशेष अशा विशेष दिल्यामुळे आपला एंड असा का होतो. माझं गाईज पाहिलं माझं पण छान आहे आता. मस्त मस्त आहे माझं. वाव, बघ मायनेच बेटर. तुझी बिर्याणी आहे, माझी दाल खिचडी, पण ऍटलीस्ट पहिल्या घासापेक्षा सम कॉम्प्लिमेंट्स. व्हेरी नाईस. पापड इज व्हेरी गुड. एखादी म्हणजे नॉट सो टेस्टी डिश छान बनवली आहे बायकोनी. सुंदर अशी डिश बनवली आहे, म्हणून शरीर बिर्याणीकडे पाहणार पण नाही आता, आणि ते संपवणार पूर्ण. माझी नजर फक्त बिर्याणी. सो गाईज थँक्यू फॉर ऑल द लवली विशेष. थँक्यू. बाय. Hasta la vista. Bye.